सिद्धू मोरिये आणि दुसऱ्या बाजूनं चिंटू पेडणेकर यांची संघामध्ये वर्णी लागते या दुसऱ्या सामन्यासाठी. दोन बदल आपल्याला पाहायला मिळायला पाहिजेत या सामन्यामध्ये, पाहायला मिळत आहेत या सामन्यामध्ये. बांदा एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा सिद्धू मोरिये, ज्यानं अनेक फलंदाजांना मैदानावरती आपल्या तेज तर्रार गोलंदाजीच्या जोरावरती नाचवलं. काही काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नावाजलेला संघ रोहित स्पोर्ट्स याचं देखील त्यानं प्रतिनिधित्व काही वर्षापूर्वी केलं होतं. ध्रुव ट्रॉफी स्पर्धा, जी स्पर्धा श्री बांदेश्वर 11 बांदा संघ विजयी झाला होता, त्या संघात देखील सिद्धू मोरिये आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच हा सिद्धू मोरिये आपण बघतोय गौरव स्पोर्ट्स बांदा संघासाठी प्रतिनिधित्व करताना या त्यांच्या संघासाठी महत्वपूर्ण अशा सामन्यामध्ये. गौरव नाटेकर नक्कीच खुश असतील, कारण त्यांचे दोन महत्वाचे खेळाडू या सामन्यात त्यांचं पुनरागमन झालंय जरूर. कारण नक्कीच एकंदरीत एक स्ट्रॉंग साइड आता मात्र बिल्ड केली आहे गौरव स्पोर्ट्स बांदा संघानं. या स्पर्धेतला आपला दुसरा विजय संपादन करावा, क्वार्टर फायनल अर्थात उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरावं, हा विचार असेल. पंच राजू रेगेसर यांचा सामना सुरू झाल्याचा इशारा येतोय. सिद्धू मोरिये बांदा एक्सप्रेस गोलंदाजीच्या मोर्चावरती, तर फलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला दिसतोय तो स्ट्राईक एंडला आदित्य, नॉन स्ट्राईक एंडला लक्ष्मण, ही फलंदाजी जोडगोळी. पहिला चेंडू उडवलाय, लॉफ्टेड फटका, फटका फसलाय, बिट्टू परब चेंडू खाली येतोय, चेंडूचा झेलामध्ये रूपांतर करतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी, बॅक टू द पॅव्हेलियन, गोल्डन डॅक, पहिला गडी बाद टीजे. आम्ही कोणत्याही खेळाडूचं उगाच कौतुक करत नाही, त्या खेळाडूमध्ये ती एवढी क्षमता नक्कीच असते आणि त्या क्षमतेवरती पहिल्या चेंडूवरती पहिला गडी त्याने प्रतिस्पर्धी संघाचा गारद केलाय. सिद्धेश मोरिये, सिद्धू मोरिये. धन्यवाद मंड्या. समालोचनाच्या ओघात एखादं नाव वेगळं आमच्याकडनं उच्चारलं जातं, परंतु आपल्यासारखा दक्ष जर सामनाधिकारी इथे असेल तर नक्कीच त्या चुकीमध्ये सुधारणा देखील होते. पुन्हा एकदा बंड्या परब यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अभय नाईक देखील खुश दिसत आहेत बंड्याच्या या कामगिरीवरती. सिद्धू मोरिये काय कमालीचा गोलंदाज आहे, काय वेग आहे त्याच्याकडे, भन्नाट वेगानं गोलंदाजी करण्यात त्याची माहिरत आहे. पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाचा गडी त्यानं गारद केलाय, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव त्यांनी खर्ची घातली आहे. तिसरा चेंडू बघा, ऑन साइडला अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न फसतोय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला दिसला नाही. चेंडू निर्धाव म्हणून धाव फलकावरती त्याची गणना झाली आहे. एक गडी बाद एक, अशी एकंदरीत खराब सुरुवात एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स क्रिकेटर्स तांबोशी संघाचे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं ऍक्शन रिप्ले झालाय मैदानावरती, असं म्हटलं तर ते काय वावगं ठरून आहे. अजून एक चेंडू निर्धाव म्हणून ज्या चेंडूची गणना झाली आहे, पहिल्या षटकातल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातल्या पहिल्या 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय समाप्त, आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक गडी बाद एक. आकुटपाचा चेंडू, याच्यावरती पुलचा फटका, प्रथमेश निबरे याला बीट करत चेंडूचा प्रवास बघूया काय येईल. पंचांचा इशारा. चौकाराची खूण पंच राजू रेगेसर करतायत आणि एक महत्वपूर्ण चौकार, आणि या चौकारानं केलेली त्याची वैयक्तिक डावाची सुरुवात तो फलंदाज आहे लक्ष्मण, आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या ही 5 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचले. 5 धावा एक गडी बाद अशी सुरुवात फ्रेंड्स क्रिकेटर्स तांबोसे संघ. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, यावेळी बघा झेल घेण्याची संधी स्क्वेअर लेगला होते.
थोडीशी ढिलाई जरूर दाखवली आहे क्षेत्ररक्षकानं. अधिकचा प्रयत्न करण्याची आवश्यकता जरूर होते. अधिकचा प्रयत्न दाखवला असता, पहिल्यांदा स्टार्ट घेतलं असतं आपल्या त्या ठिकाणी पोझिशनवरून, तर या फटक्याचं झेलामध्ये रूपांतरण करता आलं असतं. क्षेत्ररक्षकाचा तो थोडासा प्रयत्नांचा अभाव आणि त्या पद्धतीनं एका धावेची भर बघता बघता पहिल्या षटकाचा पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ हा देखील मैदानामध्ये समाप्त. पहिल्या चेंडूवरती गडी गारद झाल्यानंतर केवळ 6 धावा धावफलकावरती लागतायत त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जोपर्यंत दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल सागर मोर्ये, तोपर्यंत पुन्हा एकदा वळूया DJ सुजल. याच मैदानावरती नुव्हेस प्रीमियर लीग आणि त्यांचं ऑक्शन देखील या स्पर्धेचे सामनाधिकारी आमचे ऑक्शन स्पेशालिस्ट बंड्या परब घेणार आहेत. जय भोसले यांचे चहेते आहेत ते. दुसऱ्या षटकाची सुरुवात पुन्हा एकदा त्या ठिकाणी अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा लागली आहे आणि एकंदरीत यष्टी रक्षकाच्या दिशेनं एकंदरीत दुसरा गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतो. संघाची धावसंख्या ही स्थिरावलेली फक्त 6 वरती 2 गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलेले. चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाचा गडी गारद केलाय जरूर. मगाशी पहिल्या षटकात आपण बघितलं होतं, पहिल्या चेंडूवरती सिद्धू मोर्ये याने देखील प्रतिस्पर्धी संघाचा गडी गारद केला होता आणि त्याच कामगिरीची पुनरावृत्ती या दुसऱ्या षटकात सागर मोर्ये नावाचा गोलंदाज या मैदानावरती फ्रेंड्स क्रिकेटर तांबोशी संघाविरुद्ध करतो. दुसरा चेंडू त्या ठिकाणी टॅप पद्धतीचा फटका, जवळपास ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू उजव्या यष्टीचा काहीसा बाहेरच्या दिशेनं फेकलेला, त्याच्यावरती टॅप पद्धतीचा फटका खेळलाय. 1 धावेनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या मात्र एकेरी धावेच्या जोरावरती नेऊन ठेवली. 7 धावांच्या टप्प्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाचं एकंदरीत खेळ प्रगतीपथावर. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, स्लोवर वन, त्याच्यावरती हलकसा अपील पंचांकडे झालंय यष्टी रक्षकाचं. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावलाय. परिणामी अजून एका निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या स्थिरवलेली ही 7 धावांच्या टप्प्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. या मात्र ड्राईव्हचा फटका, अगदी देखणा फटका लॉंग ऑफच्या दिशेनं सिद्धू मोर्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसतोय. त्याच्याकडनं चेंडूला अडवलं जात आहे, परतीची फेक केली जात आहे. तोपर्यंत 1 धाव धावून मात्र पूर्ण केली जात आहे आणि धावून काढलेल्या एकेरी धावेच्या जोरावरती धावसंख्या ही 8 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचली. 2 गड्यांच्या मोबदल्यात एकंदरीत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय फ्रेंड्स क्रिकेटर तांबोसाई खेळताना दिसतोय गौरव स्पोर्ट बांदा संघाविरुद्ध. पुढचा चेंडू बॅक टू द बॉलरचा हा पंच, फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती, परंतु असे झेल घेतले जात नाहीत तर ते गोलंदाजाच्या हाताला चिकटतात. झेल निसटलाय, 1 जीवदान मिळालंय असं म्हटलं तर काही वावगं ठरू नये. 1 जीवदान मिळालंय ते फलंदाजाला. निर्धाव चेंडूची गणना ही नक्कीच धावफलकावरती केली जात आहे आणि धावसंख्या स्थिरवलेली ही केवळ 8 धावांच्या टप्प्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ब्लॉक होल मध्ये दांडी गोल झाली, उखडलाय स्टंप. तिसरा गडी, सागराला दुसरी सफलता. 8 धावा 3 गडी बाद, अशी मात्र आता दयनीय अवस्था ही मैदानावरती. असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. ते फ्रेंड्स क्रिकेटर्स तांबोशे संघाची गौरव स्पोर्ट्स बांदा संघाविरुद्ध. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती 3 गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतले. जोपर्यंत तिसऱ्या षटकाला मैदानामध्ये सुरुवात होईल, नवीन फलंदाज येईल फलंदाजीला, तोपर्यंत वळूया DJ सुजलकडे.
युवा गुणवान खेळाडू आयुष नाईक, ज्यानं मागच्या सामन्यात एक षटकार एक चौकार लगावला होता. सामन्याचं त्याच्यासाठी जे आव्हान होतं ते काहीसं सोपं करून दिलं होतं. असा अष्टपैलू युवा या ठिकाणी खेळाडू आयुष नाईक. आयुषचा पहिला चेंडू कव्हर ड्राईव्हचा एक देखणा फटका, क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका, लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा हा फटका निघतोय तो फलंदाजाच्या बॅट मधून. आयुष नाईक यांचे पिताश्री या ठिकाणी अभय नाईक आपल्या या मुलाचा सामना बघण्यासाठी खरं तर या स्पर्धेचे मुख्य संयोजक म्हणून त्या भूमिकेत आहेत. पहिल्या दिवसापासून या मैदानावरती ते त्यांची उपस्थिती आणि नक्कीच त्यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा पुढे सरकते आहे. धन्यवाद देईन मी V4 चे त्या ठिकाणी सन्माननीय सर्व मान्यवर, त्यामध्ये उल्लेख मी करेन ते अर्थात सुधीरजी नाईक, सुनीलजी नाईक, सागर हलमळकर, अक्षय शेट्टी यांचं, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी विशेष सहकार्य आहे, विशेष आभार असतील ऋषी हरमलकर, अभय नाईक, रवींद्र हरमलकर, पप्या निब्रे, क्षितिज बोगटे, शंकर निब्रे, शैलेश भिडे, प्रतीक हरमलकर, मंदार धामापूरकर, आपा धामापूरकर, सागर मोरिये, शंकर परब, साहिल वीर, गौरव नाटेकर. पुढचा चेंडू बॅटची लागलेली कडा, नक्कीच या ठिकाणी आवाज तर आलाय जरूर. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. सफलता प्राप्त करतो आयुष, आणि एकंदरीत मला वाटतं प्रतिस्पर्धी संघाला हा चौथा हादरा बसतोय. संघाची धावसंख्या ही स्थिरावलेल्या स्थितीमध्ये, अर्थात 13 धावांच्या टप्प्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्याचप्रमाणे रुपेश बांदेकर, बाबू गवळी, अमजद खान, सुरेश खामकर या सर्वांचं अतिशय महत्वपूर्ण असं सहकार्य आहे. त्याचबरोबर विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो निलेशजी महाजन, मंदार धामापूरकर, आपा धामापूरकर, साहिल वीर, अभयजी नाईक, बाबू डिसोजा आणि त्यांची सर्व फॅमिली ज्यांनी ही जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली. या समालोचन कक्षासाठी, या मान्यवर कक्षासाठी, खेळाडूंच्या डगआउटसाठी, सर्वांच्या सहकार्यातून ही स्पर्धा आजच्या 3ऱ्या दिवसाच्या एकंदरीत या टप्प्यावरती येऊन पोहोचले. आणि या 3ऱ्या दिवसातील हा 3रा सामना आपण पाहतोय, आपण अनुभवतोय या बांद्याच्या ऐतिहासिक अशा पाटेश्वर मैदानावरती. आयुषनं विकेट जी घेतली आहे त्याच अमजद खान यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय आयुषसाठी. 13 धावा, 4 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये साईश जातोय सामना करायला आयुषचा. आखू टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती बघा हलकेच त्या ठिकाणी फ्लिकचा फटका गेलाय घोषितच्या स्वरूपातल्या एकेरी धावेसाठी. धावसंख्येला लगाम घातलाय. धावसंख्येला मोठ्या धावा काढण्यापासून नक्कीच रोखून ठेवणारी ही गोलंदाजी. क्रिकेटचा एक अलिखित नियम आहे, जो आहे की 5 दिवसाचं टेस्ट क्रिकेट असून दे, 1 दिवसाचं 50 ओव्हर षटकांचं क्रिकेट असून दे, 20 षटकांचं क्रिकेट असून दे, की टेनिस बॉलचं हे 5 ते 6 षटकांचं क्रिकेटचे सामने असून देत. आपल्याला प्रतिस्पर्धी संघाच्या धावा रोखायच्या असतील तर प्रतिस्पर्धी संघाचे गडी आपल्याला ठराविक अंतराने बाद करावे लागतील. तोच सिलसिला या ठिकाणी कायम ठेवतोय आयुष नाईक. अमजद खान यांचा 100 रुपयांचा बँक बॅलन्स कमी करतोय, आपल्या संघाला 5वी सफलता या ठिकाणी प्राप्त करून देतोय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आमचे गोललेखक क्षितिज बोगटे सांगतायत 14 धावा, 5 गडी बाद. 30 डीप मिड विकेट क्षेत्रात मला वाटतं अभिपय त्या ठिकाणी दिसतोय. त्याच्यासाठी देखील अमजद खान यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये गेलाय नाना. 5 गडी तब्बल, अर्थात निम्मा संघ तंबूच्या दिशेने माघारी परततोय. नाना मैदानामध्ये सामना करेल आयुष्य गोलंदाजीचा. ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू थोडासा त्या ठिकाणी हलक्या हाताने ड्राईव्ह करतोय, चेंडू जातोय कव्हरला, 1 धाव जोडली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता पोहोचली ही अर्थात 15 धावांच्या एकंदरीत टप्प्यावरती.
3 षटकांचा एकंदरीत मैदानावरती खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ असेल, येणं अजून बाकी. पहिल्या 3 षटकात फक्त 15 धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजून 3 षटकात बघूया किती धावा या ठिकाणी जमू शकेल फ्रेंड्स क्रिकेटर तांबोशेचा संघ. कारण या अगोदरच्या संपन्न झालेल्या सामन्याचा विचार जर करायला गेला तर देवगड संघानं निर्धारित 6 षटकामध्ये 55 धावा जमवल्या होत्या. 56 धावांचा पाठलाग करत होता बांधाचा संघ आणि हा पाठलाग त्यांनी यशस्वी रीतीने या ठिकाणी केला होता. म्हणजे बांधा संघासमोर जर आपल्याला आव्हान उभं करायचं असेल तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. 60 65 70 पर्यंतचं टार्गेट सेट करावं लागेल. तसं काहीच मैदानात होताना दिसलं नाही. या पहिल्या 3 षटकांच्या सामन्यामध्ये 3 षटकांच्या या खेळामध्ये केवळ 15 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळणं बाकी. काय या ठिकाणी फ्रेंड्स क्रिकेटर संघ उरलेल्या 3 षटकात 60 70 धावांपर्यंत मजल मारतात की दुसऱ्या बाजूने बांधा संघाचे गोलंदाज त्यांना एका निचांकी धावसंख्येच्या आतमध्ये रोखून ठेवतील. सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये होताना दिसेल बदल पुढच्या 3 षटकांसाठी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक साहिल खोबरेकर यांना. आणि मी गुरु चिटणीस काही क्षणाकरता आपली सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. परत एकदा देवरकर वालोनु या मलोनी केंद्रांना सगळ्यांका हात जोडून नमस्कार असा. या स्पर्धेदरम्यानचो आजचो यो तिसरो दिवस आणि तिसऱ्या दिवसातील तिसरो सामनो मैदानाच्या दिशेन 2 विनर टीम दरम्यान ह्यो देखील सामनो रंगलो जाता. गौरव स्पोर्ट्स बांधा विरुद्ध फ्रेंड सर्कल तांबोसे या 2 बल्लाढ्य संघांदरम्यान. संघाच्या धाब्या संख्येचा विचार करू गेला यावेळी धावफलकावरती धावा बघून मिळतले ते तब्बल 16 धावा. खेळ समाप्त झालो 2 चेंडूंचो. 2 चेंडू दरम्यान 1 धाव खर्च करणारी गोलंदाजी. तो गोलंदाज एक युवा खेळाडू मैदानाच्या दिशेन तोच गणेश यावेळी वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे चौथा आणि चौथ्या षटकातील तिसरो चेंडू घेऊन या दरम्यान हलक्या हाताने घेऊन काढता स्वतःच्या फलोत्तरामध्ये चेंडू अडवलो गेलो परतीची फेक करेपर्यंत पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ येतात. तो तब्बल फलंदाज ह्यो देखील बाद होता. फलंदाजाक परताचा लागतला आपल्या तंबूच्या दिशेन. संघाच्या धाब्या संख्येचा विचार करू गेला तर 16 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचो खेळ होता समाप्त. डीजे उत्कृष्ट खेळाडू प्रवीण नाटेकर आणि काका कारेकर यांचं देखील आगमन तुमचं देखील या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. V4 IBCL चॅम्पियन ट्रॉफी 2025 दरम्यान विनंती केली जाते आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. गोलंदाज सज्ज गणेश यावेळी गोलंदाजी मार्गवर पुढील चेंडू घेऊन संघाच्या धाब्या संख्येचा विचार करू गेला तर 16 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालो करू तो 3 चेंडूंचो तब्बल 14 षटक ह्या देखील प्रगतीपथावर असताना या दरम्यान उचलून मारण्याचा तो प्रयत्न चेंडू आणि पैसो कोणतोही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू ओढलो गेलो. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. चेंडू आणि पैसो कोणतोही संपर्क होईना नाही. बघता बघता खेळ समाप्त होता करू तब्बल 4 चेंडूंचो 2 चेंडूंचो खेळ बाकी. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न पंचाकडे थोडीशी अपील केली जाता. फलंदाज देखील बाद होता. फलंदाजाक परताचा लागतला आपल्या तंबूच्या दिशेन. संघाच्या धाब्या संख्येचा विचार करू गेला तर 16 वर रुसान बसलेली अशी धाब्या संख्या. 5 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. 1 to go. एका चेंडूचो खेळ बाकी. डेजे सुजल.
ज्यावेळी मैदानाच्या दिशेने गोविंद नावाचा गोलंदाज सज्ज असतात पुढील चेंडूचा मारो करण्यासाठी. संघाच्या धाब्यात संख्येचा विचार करू गेलाय तर तब्बल 16 धाबा धावफलकावर खेळ समाप्त झालो करो. तब्बल 5 चेंडूंचो 1 to go. एका चेंडूचो खेळ बाकी. चौथ्या षटकातील सांगता करणार चेंडू या दरम्यान सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने हलक्यात घेऊन काढता. चेंडू फक्त दिशा दाखवता. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने पप्प्या निब्रे मेगा स्क्रीनवर दिसून येतात. परतीची फेक करेपर्यंत एक धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी 17 धाबा धाव फलकावरती हे देखील बघूक मिळतात. तब्बल खेळ समाप्त झालो 24 चेंडूंचो. खेळ समाप्त झालो करो तो 4 षटकांचो. तब्बल 6 षटकांचो सामनो. 5 गोलंदाज हे देखील अनिवार्य. अंतरिम 12 चेंडूंचो खेळ बाकी. तोपर्यंत घेऊन जाऊया आपल्या सुजल ऑडिओकडे. डीजे संघाची धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतात ती तब्बल 17 धावा धावफलकावर खेळ समाप्त होता 4 षटकांचो. खेळ समाप्त झालो 24 चेंडूंचो. गोलंदाजीत बदल गेलो. गोलंदाजी मार्गवर बांदा एक्सप्रेस सिद्धू मोरिये वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 5वा षटक घेऊन पहिलं चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न ह्यो देखील फलंदाजाचो झालो. पंचांकडे थोडीशी अपील केली गेली. पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ इलो. तो लेगबाईच्या स्वरूपात एकेरी धावेचो अनुभवाने नंदलेले पंच हे देखील या स्पर्धेदरम्यान देखील बघूक मिळतात. 1 धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावर. या दरम्यान उचलू मारण्याचा प्रयत्न ह्यो देखील झालो करो. सुंदर चेंडू सुंदर गोलंदाजी मैदानाच्या दिशेने. बघता 1 धाव ही देखील सहजरित्या पूर्ण केली गेली. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतात तो लेगबाईच्या स्वरूपात एकेरी धावेचो 19 धावा धावफलकावरती हे देखील बघूक मिळतात. 19 धावा धावफलकावर गोलंदाज सज्ज सिद्धू मोरिये पुढील चेंडू घेऊन या दरम्यान उलटा प्रकारचो चेंडू काहीचो बोटको हो देखील मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. क्षेत्ररक्षक बघूक मिळता. परतीची फेक करेपर्यंत 1 धाव हे देखील सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेल्यात तर यावेळी संघाची धावसंख्या जाऊन पोचली. धावफलकावरती धाबा बघूक मिळतले. सिद्धू मोरियासाठी सुवर्ण संधी. विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक अर्णव स्वार आणि मयुरेश महाजन यांच्याकडून. आणि जर हॅट्रिक केलं तर गणेश चारी याचकडून 500 रुपयाचा पारितोषिक या देखील. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न ह्यो देखील फलंदाजो झालो करून निर्धाव चेंडू ह्यो देखील घडलो गेलो. सुंदर चेंडू सुंदर गोलंदाजी. बऱ्याच स्पर्धेदरम्यान जे का आयकॉन म्हणून घेतलो जाता तो गोलंदाज यावेळी मैदानाच्या दिशेने गौरव स्पोर्ट्स बांधा संघाकडून यावेळी गोलंदाजी मार्ग सज्ज असा पाटेश्वर मैदानावर. या दरम्यान जो सुंदर फटको बरोच काय चेंडू हवेत. बघता पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ इलो. चेंडू जाऊन विसावलो डिक्युलर झोन मध्ये आणि 2 धावा आणि या दुहेरी धावेनिशी खेळ समाप्त झालो. 5 षटकांचो खेळ समाप्त झालो 30 चेंडूंचो. संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेल्यात तर धावफलकावरती धावा बघूक मिळतले ते तब्बल 22 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्गवर यावेळी बदल केलो गेलो. गोलंदाजी मार्गवर पप्प्या निब्रे वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे बघू गेलं तर 6वा इनिंगची सांगता करणारा षटक. पहिलो चेंडू सुंदर फटको बरोच काय चेंडू हवेत फटको बसलो. सेफ हँड. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजाक परताचा लागतला आपल्या तंबूच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अभिपय मेगा स्क्रीनवर दिसून येलो. संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेल्यात तर धावफलकावरती धावा बघूक मिळतील.
लागू होतच. संघाच्या धाव्या संख्येचा विचार करू गेला तर 22 धावा धावफलकावरती. 6वे षटक ह्या देखील प्रगतीपथावर असताना अमजद खान याच्याकडून प्रत्येक विकेटसाठी हे देखील 100 रुपये असत. संघाच्या धाव्या संख्येचा विचार करू गेला तर तब्बल 22 धावा धावफलकावरती हे देखील गणले गेले. गोलंदाज सज्ज पप्प्या नेबरे पुढील चेंडू घेऊन अंतिम षटक 6वा षटक या देखील प्रगतीपथावर. या दरम्यान सुंदर चेंडू हलक्या हाताने घेऊन काढतात क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघू मिळालो पण कच्च्यापैकी क्षेत्ररक्षक आयोजन नाही घेऊ देखील मेगा स्क्रीनवर दिसून येलो. मगाच्या या स्पर्धेदरम्यानच्या आजच्या तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्यादरम्यान तब्बल 2 चेंडू 10 धावा खेचून आपल्या संघासाठी हे देखील प्रतिनिधित्व करणारो आयुष नाईक मैदानाच्या दिशेने बघू मिळता. गौरव स्पोर्ट्स संघाकडून उलटा प्रकारचा चेंडू सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक बघून मिळालो. यावेळी परतीची फेक करेपर्यंत 1 धाव ही देखील सहजरित्या पूर्ण केली गेली. आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धावे संख्येचा विचार करू गेला तर धावफलकावरती धावा 24 धावा धावफलकावरती हे देखील गणले गेले. अंतिम षटक 6वा षटक प्रगतीपथावर. खेळ समाप्त झालो 3 चेंडूंचो. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न ह्यो देखील झालो स्लोअर पद्धतीचो चेंडू फलंदाजाक चकवो देऊन गेलेलो चेंडू पंचांचो इशारो इलो तो 22च्या स्वरूपात एकेरी धावेचो. 22च्या स्वरूपातली 1 धाव. संघाची धाव संख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती हे देखील गणले गेले. 6वा षटक या देखील प्रगतीपथावर. या स्पर्धेदरम्यानचो आजचो यो 3रो दिवस आणि या 3ऱ्या दिवसातील 3रो सामना मैदानाच्या दिशेने 2 विनर सामना दरम्यान देखील मैदानाच्या दिशेने बघू मिळतात. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न ह्यो देखील फलंदाजो झालो करो चेंडू आणि पैचो कोणतोही संपर्क होईना नाही. विकेट किपर मैदानाच्या दिशेने स्वतः संघाचो तारणार सागर मोर्ये बेगा स्क्रीनवर दिसून येलो. निर्धाव चेंडू ह्यो देखील गणलो गेलो. संघाची धाव्या संख्येचा विचार करू गेला तर 25 धावा. या दरम्यानचो फटको बघून मिळता करो तो देखील क्षेत्ररक्षक आयुष नाईक मेगा स्क्रीनवर दिसून येता. 38 सर्कलचा आज चेंडू अडावलो गेलो. खेळ समाप्त झालो 6 षटकांचो. खेळ समाप्त झालो 36 चेंडूंचो. संघाच्या धावे संख्येचा विचार करू गेल्यात तर 26 धावा धावफलकावरती सामना जिंकण्यासाठी तब्बल 27 धावेंची आवश्यकता. 36 चेंडू 27 धावा सामना जिंकण्यासाठी यापुढे समालोचन करते आपले साथी कॉमेंटेटर नितीन नाईक सर. मी सैल गोबरेकर थोड्यासाठी रजा घेतोय. तोपर्यंत घेऊन जाऊया सुजल डीजेकडे.
हॅलो. परिसरामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं गोवा राज्यातील एक मोठं व्यक्तिमत्व, गोवा राज्यातील सन्माननीय बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ख्याती कीर्ती, एक फार मोठं व्यक्तिमत्व सन्माननीय सागरजी नानजी यांचं या परिसरामध्ये आगमन होत आहे. अगदी काही क्षणातच या ठिकाणी त्यांचं या मैदानावर आगमन होईल. मान्यवर कक्षामध्ये त्यांचं स्वागत केलं जाईल. या दरम्यान आपण सामन्याला सुरुवात करतोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये मी पंचांना सुद्धा विनंती करीन की एक मोठं व्यक्तिमत्व या निमित्तानं स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. तब्बल 1 लाख रुपये रकमेचे प्रथम पारितोषिकाची ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं गोवा राज्यातील एक बिझनेसमॅन सन्माननीय सागरजी नानजी साहेब यांचं परिसरामध्ये आगमन होत आहे आणि सोबत त्यांच्या या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धा संयोजक सन्माननीय अक्षयजी शेट्टी हे सुद्धा उपस्थित आहेत. विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय सागरजी नानजी साहेब यांचं स्वागत केले जाते. अक्षय शेट्टी साहेब आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गोवा राज्यातील बिझनेसमॅन सन्माननीय सागरजी नानजी यांचं आपण स्वागत करतो. V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 थरार तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रातील या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या नजरा प्रथमेश सज्ज बॉलिंग मार्कवर स्ट्राइक एंडच्या दिशेने फलंदाज दिसतोय आपल्याला. चिंटू पहिला चेंडू असेल चिंटूसाठी. चिंटू आणि बिट्टू परब ही जोडी मैदानात 27 धावांचं उद्दिष्ट मैदानात घेऊन दोन्ही सलामवीर गौरव स्पोर्ट्स बांधा संघाचे. गेंदबाजी के मोर्चे को पर प्रथमेश चले दूसरी गेंद लेकर. चिंटू के लिए शफल करके खेला, बिल्कुल सम्मानजनक स्ट्रोक निकलेगा. 1 रन के साथ खाते की शुरुआत. पिछले मुकाबले को बिल्कुल हम मिस कर रहे थे चिंटू पेडनेकर को और साथ ही साथ सिद्धू मौर्य. ये दोनों आने के बाद ये टीम और तगड़ी बनी गई है. इस वक्त मात्र 26 रन के ऊपर सिमट गई. 6 ओवर का खेल बिल्कुल पिछले इनिंग का. तो यहां पर हेलो फिर एक बार प्रथमेश के लिए अगेन माइक चेंज केलं. निकलेगा इशारा. एक और रनों का. इस 1 रन के साथ रन संख्या अब जो कि स्कोर बोर्ड के ऊपर 2 रन बिना कोई नुकसान. मुकाबला रंगीन संगीन है नहीं क्योंकि लो स्कोरिंग मुकाबला, दोपहर के सत्र का मुकाबला. बिल्कुल तमाम सारे दर्शक भी यही उम्मीद लेकर बैठे हैं कि बांदा की टीम आसानी के साथ इस मुकाबले को जीत सकते हैं. लेकिन क्रिकेट में कुछ कहना इतनी आसान बात है नहीं. अनिश्चितताओं भरा खेल, कुछ भी कहा नहीं जा सकता जब तक आखिरी गेंद फेंकी ना जाए. 2-3 विकेट जल्द से जल्द यदि हासिल कर पाएगी गोवा की टीम तांबो से तो यकीनन बात बनेगी इस मैदान के अंदर. बहुत ही अच्छी गेंद. इस मर्तबा देखिए पिछली मैच बिल्कुल याद आ रही होगी. लगभग 15 रन जोड़े थे पहले ओवर में सागर मौर्य ने. अब बैटिंग ऑर्डर में थोड़ा सा बदलाव. सामने वाले चोर की तरफ स्ट्राइक एंड के ऊपर चिंटू पेडनेकर, एक और उभरता सितारा बांदा एरिया का रंजन पेडनेकर जिनके सपूत मैदान के अंदर. ओ फिर एक बार अच्छी गेंद, यॉर्कर लेंथ की गेंद को कूद कर निकाला वहां पर जब तक कि नाना के हाथ में गेंद को फेंका जाए. 1 रन आसानी के साथ दोनों बल्लेबाजों के लिए. खेल समाप्त हुआ पहले ओवर का. पहले ओवर की समाप्ति रन संख्या मात्र 3 रन बिना कोई नुकसान, बिना किसी कठिनाई के ले चलते डीजे के पास. शेट्टी यांच्या माध्यमातून आपण सगळे जोडलेलो आहोत.
दातृत्व कसं असावं. सगळ्यांकडेच पैसे असतात, परंतु ती दातृत्वाची भावना एका वेगळ्या अंगानं या निमित्तानं या सगळ्या युवाईंसाठी, या सगळ्या चारही व्यक्तिमत्वांनी एक छान सुंदर वातावरणात जुळवून आणली. त्याबद्दल जेवढे धन्यवाद तेवढे कमी. कृष्णा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. कौतुक करावं लागेल अशा व्यक्तिमत्वांचं, जे आपल्या खऱ्या पुंजीतून या ठिकाणी अशा प्रकारचं एक सात्विक काम सातत्यानं त्यांच्या हातून घडत असतं. मी निश्चितच शुभेच्छा देईन. बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा या निमित्तानं प्रयत्न केला जातोय, परंतु नेहमीच सांगतोय मी माझ्या सूत्रसंचालनामध्ये, नेहमी फुलं विकणाऱ्याला वेगळ्या अत्तराच्या सुगंधाची आवश्यकता नसते. तशा प्रकारची ही व्यक्तिमत्व. मी म्हणेन आपल्यामध्ये जे काही आहे त्यातून आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. या भावनेतून हे सगळं दातृत्व घडत असतं. आणि यासाठी खऱ्या अर्थानं सुनीलजी नाईक, सुधीरजी नाईक, सागर हरमलकर आणि अक्षयजी शेट्टी यांना धन्यवाद द्यावे लागतील. धावसंख्या धावफलकावर 4 धावा, 4 रन स्कोरबोर्ड के ऊपर. आड़े बल्ले के साथ खेला, खिलाड़ी जब तक कि आता गेंद के ऊपर एक बेहतरीन थ्रो, बिल्कुल सिंगल निकला. यहाँ तो एक बात जरूर तय है कि बिल्कुल कोई हड़बड़ाहट की आवश्यकता नहीं, बड़े शॉट की कोई आवश्यकता नहीं. यहाँ पर सिंगल डबल के साथ 6 ओवर के मुकाबले में 27 रनों का पीछा किया जा सकता है. तो वातावरण थोड़ा सा बिल्कुल नाजुक है, शांत है. चिंटू फिर एक बार तैयार. एक बेहतरीन यहाँ पर बैट्समैन उभरता हुआ ये नया सितारा बांदा एरिया का, गौरव स्पोर्ट्स, गौरव नाटेकर, जिनके माध्यम से हम जुड़े हैं. बिल्कुल बांदा की टीम इस प्रतियोगिता में उठाया, बिल्कुल गेंद के नीचे लक्ष्मण गुरे, लौटना पड़ेगा वापस. ऐसे बीच बीच में यदि विकेट जाती है, विकेट गिरती है, तो यकीनन बात बन सकती है, नहीं तो बिल्कुल संभावना बिल्कुल नहीं है इस मुकाबले में. फिर भी बता दूं आपको, दूसरा ओवर जारी, रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 5 रन, 1 विकेट का नुकसान. सुनते हैं डीजे. बांदेश्वर पाटेश्वर प्रतिष्ठान, काय शेवटच्या दिवशी मजा आली. मान्यवरांच्या एकापेक्षा एक आलिशान गाड्या, ज्यामध्ये आपण BMW बघितली, ऑडी बघितली. आज कदाचित वाटलं होतं फॉर्च्यून सुद्धा मैदानात येईल, परंतु सागरजींनी आपली गाडी सुरक्षित स्थळी पार्क केली. एक वेगळं ग्लॅमरस या निमित्तानं निश्चितच स्पर्धेला सुद्धा लाभलं असतं. आमचा कॅमेरामन सुद्धा टिपलेला होता तो क्षण टिपायला, परंतु तसं घडलं नाही. अर्थात ही फॉर्च्यून गाडी मला वाटतं रविवारच्या सत्रामध्ये निश्चितच सागरजी तुमच्या माध्यमातून या मैदानावर येईल. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा एका षटकारीसाठी सागरजी यांच्याकडनं प्रत्येक षटकारीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि यूट्यूबला जोडलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी बगळा प्रत्यक्ष या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय. मी म्हणेन निश्चितच अगदी बगळा सुद्धा समालोचन कक्षातून हा सामना बघणं खूप पसंत करतोय. 500 रुपयाचं पारितोषिक निश्चितच आहे स्पर्धेच्या निमित्तानं. आणि सज्ज गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर फटका मारण्याचा प्रयत्न, निश्चितच फटका थोडासा फसला बिट्टूचा, आणि मला वाटतं निश्चितच 1 धाव मिळेल. एका धावेने षटकाची होते समाप्ती, 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर धावसंख्या दिसत आहेत आपल्याला 7 धावा. 7 धावा धावफलकावर. बरेचसे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून क्रीडा रसिक आमच्याशी जोडलेले आहेत. tenniscricket.in म्हणजे क्रीडा क्षेत्रामधील एक दर्जेदार वाहिनी. निश्चितच सातत्यानं tenniscricket.in ला एक फार मोठी मागणी आहे, आणि म्हणूनच बांदा शहरातली ही पहिली स्पर्धा आहे जी या वाहिनीवरनं या ठिकाणी प्रक्षेपित केली जाते. गौरव नाटेकर यांच्या मालकीचा. गौरवजींच्या बाबतीत सुद्धा काय सांगायचं, छोटा पॅकेज बडा धमाका. अगदी मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. युवा उद्योजक सातत्यानं अशा प्रकारच्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपले संघ या निमित्तानं उतरवत असतात. गोलंदाजीत बदल केला जातोय आणि गोलंदाजीची वर्णी
शाहू सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बिट्टू परब स्ट्राईकच्या दिशेने सज्ज बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू असेल. आडव्या बॅटचा फटका. चेंडू मला वाटतं निश्चितच बॅटला स्पर्श करून गेला की काय बघणं ठरलं औत्सुक्याचं. परंतु या दरम्यान मात्र फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. इशारा येतोय पंचांचा. 22च्या स्वरूपातली एक धाव आणि या एका धावेने धावसंख्या धावफलकावर 8 धावा. रविवारचा दिवस एक फार वेगळं वातावरण या मैदानावर असेल. मी म्हणेन जे 4 व्यक्तिमत्वांनी खऱ्या अर्थानं एक जबरदस्त योगदान दिलं त्याचं फलित कुठंतरी एक आगळा वेगळा क्षण, एक आगळा वेगळा सणासुदीचं वातावरण या मैदानावर. जो रविवारचा दिवस पंचांचा इशारा येईल 2 धावांचा. सामन्यामध्ये फारशी मजा नाही आहे कारण 27 धावांचा पाठलाग. ज्या संघानं मगाशी 56 धावांचा पाठलाग केला तो संघ आता 27 धावांचा प्रतिकार करतोय. धावसंख्या धावफलकावर 10 धावा. सज्ज शाहू आपल्या बॉलिंग मार्कवर. मी म्हणेन सुंदर चेंडू, फसवा चेंडू. बिट्टू परबसाठी गती परिवर्तन होतं आणि यष्ट्यांच्या मागे यष्टरक्षक नानादुरीची तारीफ करावी लागेल. जाता जाता का होईना पण मी म्हणेन सामन्यामध्ये फारशी काही जरी मजा नसली तरी आपण मात्र अगदी त्या ठिकाणी चतुर आहोत याचं एक प्रदर्शन, उत्कृष्ट दर्जाचं योगदान यष्ट्यांमागे नानादुरीचं. मी रविवारच्या सत्रातली गोष्टीची चर्चा करत होतो. अगदी जबरदस्त वातावरण असेल. बरीचशी मान्यवर मंडळी या निमित्तानं येतील. मी म्हणेन V4 IBचे बरेचसे आमचे जे समर्थक आहेत, हितचिंतक आहेत ते सुद्धा या दरम्यान येतील. एक फार मोठं वेगळं वातावरण च्या निमित्तानं आपण अनुभवू. दर्जेदार ही ट्रॉफीज ज्या आहेत, पारितोषिकं आहेत, त्याचे मानकरी कोण ठरणार आहेत याविषयीची सुद्धा या निमित्तानं चर्चा होईल. त्याचं बक्षीस वितरण होईल आणि एक वेगळ्या तऱ्हेचा माहोल या मैदानावर आपल्याला निश्चित दिसेल. सातेरी नेमळे आणि सामना होईल निश्चितच देवगड संतोषी हॉटेल संतोषी. विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. महत्त्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघासाठी. सातेरी नेमळे आणि संतोषी देवगड. सन्माननीय सागरजी नानजी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. विनंती असेल सातेरी नेमळे अरविंद नेमळेकर आणि देवगड संघ कॅप्टन संतोषजी तारी यांच्या मालकीचा हा संघ. बरेचसे क्रीडरस जरी आज 31 जानेवारी व्यापारी मेळाव्याच्या निमित्तानं आज व्यापारी बांधव आपली आस्थापना बंद ठेवून व्यापारी मेळावा वैभववाडी येथे गेले असतील. काही जण आमच्याशी जोडलेले आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. क्रीडारसिक सामन्याचा आनंद लुटतायत. एक मोठा फटका निघतोय बऱ्याच कालावधीनंतर आणि मी म्हणेन संधी होती आणि चेंडू गेला मला वाटतं सीमापार. अरविंद नेमळेकर सज्ज होतोय बरोबर देवगडचा. मी देवगड संघाचं सुद्धा खूप कौतुक करेन. अगदी वेळेत इतक्या लांब प्रवासावरनं हा संघ येतोय आणि बांधा संघ सुद्धा आनंदवाडी देवगडला ज्यावेळी गेला त्यावेळी सुद्धा ज्या आत्मीयतेनं त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. विजेतेपदाचा मानकरी ठरल्यानंतर तो जल्लोष झाला तो सुद्धा बघण्याजोगा होता. सन्माननीय उत्तमजी मुणगेकर आणि त्यांचे सहकारी खूप त्यांना धन्यवाद द्यावे लागतील. जे आदरातिथ्य खऱ्या अर्थानं बांधावासियांचं झालं. मी म्हणेन दर्जेदार सुमार दर्जाची कामगिरी. खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा आणि धावसंख्या धावफलकावर 18 धावा. म्हणजे गुरु फारसं काही करण्याजोगं नाही आहे. त्याच्यामुळे मी म्हणेन 27 धावा मला हा किल्ला लढवावा लागेल या मैदानावर. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर. 3 षटकांसाठी गणेश तारी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. गणेश चारी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्यांदा 2 मारावे लागतील कारण झालेल्या कामगिरीवर पारितोषिक द्यायला खूप बरं वाटतं. जसे अमजद भाई देत आहेत. या सागरजी आपले शुभ असते. जर आमचे कॅमेरामन हा क्षण सुद्धा टिपा. एक मोठं व्यक्तिमत्व गोवा राज्यातलं ज्यांच्या शुभ असते या ठिकाणी टॉस केला जातोय मैदानावर. देवगडचा एक मोठा लांब पल्ल्याचा संघ. त्याचबरोबर कॉइन कुठे आगे अमजद भाई सागरजी नानजी यांच्या शुभ असते या महत्त्वपूर्ण सामन्याचा टॉस होतोय. 6 षटकांचा सामना आणि tenniscricket.in माध्यमातून आमचे कॅमेरामन सुद्धा हा क्षण टिपतायत प्रत्यक्ष आमच्या कॉम्बॉक्सवर.
पुन्हा एकदा फटका खूप सुंदर आणि मला वाटतं सातेरी नेमळे संघ अरविंद नेमळेकर टॉस जिंकतोय. धन्यवाद सागरजी. ओके, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला जातोय सातेरी नेमळे संघाचा. सागरजींसोबत अक्षयजी सुद्धा आहेत. अक्षयजी एक देखणं व्यक्तिमत्व आणि ही नुसतंच देखणं व्यक्तिमत्व नाही तर दातृत्वानं नटलेली सगळी व्यक्तिमत्व आहेत आणि यांच्यामुळेच कुठंतरी पुन्हा एकदा तो पुनरितिहास या मैदानाचं गतवैभव बघण्याचं पाहण्याचं औत्सुक्य आणि या निमित्तानं ते सगळं सौंदर्य अनुभवण्याचं योग या बांधावासियांना आणि क्रीडा रसिकांना मिळतोय. किती धावा? एक धाव. जिंकण्यासाठी एका धावेची अजून आवश्यकता. निश्चितच किती थोडंसं आपल्याला मागील इनिंगकडे बघायला वेळ आहे. अगदी गोलंदाजीचा आपण विचार करूया. सिद्धेश मोरेनं एक गडीची नोंद केली. आयुष नाईकची खूप सुंदर गोलंदाजी आपण बघितली. मी म्हणेन सागरची ते षटक ते सुद्धा महत्वपूर्ण षटक होतं. सागर मोरे 2 धावा देत 2 बळींची नोंद आणि एका षटकारीसाठी जर सामना षटकारीने समाप्त केला तर अर्णव स्वार आणि मयुरेश महाजन यांच्याकडनं प्रत्येकी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सिद्धेश मोरेसाठी हे पारितोषिक आहे. सामना जर आणि जर जोपाळा टेकून म्हणजे डोपर टेकून या ठिकाणी जर षटकार मारला म्हणजे पप्पू तोडकर सारखा तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया. प्रयत्न निश्चित होता परंतु नो बॉल आणि सामना मात्र समाप्त होतोय. पारितोषिकांपासून मात्र सिद्धू वंचित राहतोय. परंतु या सामन्यात सलग 2 विजयासह गौरव स्पोर्ट्स गौरव नाटेकर यांच्या चेहऱ्यावरची ते प्रसन्न वातावरण सांगून जात आहे की या स्पर्धेच्या निमित्तानं